मृदुलाच किचनमध्ये तुम्हा सर्व खवयांचं मी स्वागत करते। आज आपण एक मस्त आंबट गोड चवीचं रिफ्रेशिंग समर ड्रिंक म्हणजेच एक उन्हाळी सरबताचा प्रकार करतोय व तो म्हणजे कच्च्या कैरीचं पन्ह करायला अतिशय सोपं आहे। अगदी मोजक्या साहित्यात म्हणजे कैरी, साखर किंवा गूळ व आवडत असल्यास माफक मसाले वापरून हे पन्ह तयार होतं। व कॉन्सन्ट्रेटेड पन्ह आपण फ्रीजमध्ये 10-12 दिवस स्टोअर करू शकतो व गरजेनुसार गार पाणी घालून पन्ह्याचा आनंद आपण घेऊ शकतो। तर चला आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। पन्ह्यासाठी आपण ह्या 2 राजापुरी कैरी घेतलेल्या आहेत। त्या स्वच्छ धुतल्या, नंतर नॅपकिननी कोरड्या केल्या आणि सुरीच्या मदतीने आपण देठ आणि आजूबाजूचा थोडासा असा पोर्शन कट करून घेतलेला आहे। आपण आज राजापुरी कैरी घेतली, पण तुम्हाला हवं तर तुम्ही इतर कुठलीही कैरी घेऊ शकता, पण त्याच्या आंबटपणानुसार मग तुम्हाला साखर किंवा गुळाचं प्रमाण ॲडजस्ट करावं लागेल। आपण ह्या कैऱ्या कुकरमध्ये वाफवून घेणार आहोत, शिजवून घेणार आहोत। त्यासाठी कुकरमध्ये आपण जाळी ठेवली, त्यामध्ये पाणी घातलंय आणि कैऱ्या मात्र आपण एका पातेल्यात घेतल्यात आणि पातेल्यामध्ये म्हणजे कैऱ्या शिजण्यासाठी पातेल्यात आपण अजिबात पाणी घातलेलं नाही हां। त्या वाफेमध्ये ह्या कैऱ्या छान शिजतील। त्यानंतर आपण लीड लावूया आणि हाय फ्लेमवरती 3 शिट्टीचा कुकर करून घेऊया। आपण 3 शिट्टीचा कुकर करून घेतला, त्यानंतर गॅस बंद केला आणि कुकरमधील प्रेशर रिलीज झाल्यावरती पातेल्यातून आपण ह्या कैऱ्या ताटामध्ये काढून ठेवलेल्या आहेत। आता आपण ह्या गार व्हायला ठेवूयात। हे बघा छान वाफवल्या गेल्या आहेत मस्त। आता हे खूप गरम आहे ना, तर आपल्याला हात लावता येत नाहीये, तर थोडं गार होऊ देऊयात म्हणजे काय होईल आपल्याला त्याचा गर काढून घेता येईल। कैरी आता गार झालेली आहे, तर आपण याचा गर काढून घेऊयात हां। हे बघा ही कोय, याला कोणी बाठा म्हणतं बरोबर, तर आपण असा सुरीच्या मदतीने हा गर असा या बाठ्यापासून कोयीपासून असा आपल्याला वेगळा करायचा आहे बरं का। आपल्याला हा गर मोजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला साखर गूळ घालायला अंदाज येतो, कितपत घालायचं ते बरोबर कळतं। हे बघा सुरीने काढून घेतला, त्याचबरोबर आपण ही स्किन आहे याला बघा, याला देखील भरपूर गर असतो, तर आपण ह्या कैऱ्यांचा सर्व गर काढून घेऊया आणि त्यानंतर मोजून घेऊयात। कैरीचा सर्व गर 1 बोलभर झालेला आहे, तर आपण तेवढ्याच प्रमाणात गूळ घेतला आहे। गूळ बारीक कापून घेतलेला मी आणि मग मोजला। सम प्रमाणात घेतला गूळ की अगदी परफेक्ट होतं, फार फिकं नाही किंवा फार जास्त गोड होत नाही। याच प्रमाणात तुम्ही साखर देखील घेऊ शकता, ठीक आहे। जर तुम्हाला वाटत असेल की थोडंसं आपल्याला अजून गोड हवं आहे, तर थोडंसं गूळ साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त केलं तरीही चालतं। तर हे दोन्ही साहित्य आपण एका मिक्सिंग बोलमध्ये घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। पण पन्ह खरं म्हणजे गुळामध्ये जबरदस्त लागतं। जर तुम्हाला आवडतच नसेल गूळ तर साखर घातले तरी हरकत नाही। बरं, तुम्ही कुठल्या रंगाचा गूळ वापरता यावरती या पन्ह्याचा रंग ठरतो। जरा काळपट रंगाचा गूळ तुम्ही वापरला तर जरा काळपट रंगाचा आपलं पन्ह होईल। त्यामुळे असं काही टेन्शन घ्यायचं नाही, गूळ जसा तसा ते पन्ह। आणि आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये वेलची पावडर घालायची आहे। मी 6 वेलची बारीक कुटून घेतल्या आणि त्याचबरोबर आपण काळं मीठ घालतोय 1/2 टीस्पून। आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया आणि नंतर मिक्सरमध्ये छान फिरवून घेऊयात, अशी छान पेस्ट करून घेऊयात म्हणजे गूळ पण व्यवस्थित विरघळेल आणि गर देखील एकसारखा होईल। आता कसं बघा या गरामध्ये असे लम्प्स आहेत हो की नाही, तर आपण हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घेऊयात। आपल्या मिक्सरच्या भांड्यात आपण हा सर्व गर घालून घेऊयात। बरं, आपण यामध्ये जिरे पावडर वगैरे घालणार आहोत पण सगळ्यात शेवटी किंवा सर्विंग करताना, कारण काय असतं ना खूप जणांना जिरे पावडर आवडत नाही पन्ह्यात, तर त्यांना मिरे पावडर आवडते, कोणाला बडीसोप पावडर आवडते, तर मग त्याकरता काय करायचं असं बेसिक पन्ह करून ठेवायचं
आणि सर्व करताना मग ज्याला जिरेपूड हवे त्याला जिरेपूड, मिरेपूड म्हणजे प्रत्येकाच्या आवडीने हे वरून घालायचं. ठीक आहे, आपण छान याला बारीक पेस्ट करून घेऊयात. हे बघा, कैरीचा गर आणि गूळ आपण मिक्सरमध्ये छानसं स्मूथ वाटून घेतलेलं आहे. तर हे आपला कॉन्सन्ट्रेटेड पन्ह तयार झालेलं आहे. हे आपण आता काचेच्या जारमध्ये साठवूयात. स्वच्छ धुतलेल्या कोरड्या जारमध्ये हे साठवायचं. फ्रीजमध्ये 8-10 दिवस हे पन्ह छान राहतं बरं का. आणि जर तुम्हाला अजून काही महिने चालावं हे पन्ह, आपण 3-4 महिने अजून याचा स्वाद घेऊ इच्छितो, तर त्यावेळी काय करायचं, याला साखर आंब्याप्रमाणे 1 तारी पाक येईपर्यंत शिजवून घ्यायचं. आपण मात्र 8-10 दिवस चालेल अशा पद्धतीने हे पन्ह केले. आता आपण हे झाकण लावूया आणि व्यवस्थित फ्रीजमध्ये स्टोअर करूया. आता या कॉन्सन्ट्रेटेड पन्ह्यापासून आपल्याला पेय कसं तयार करायचं, म्हणजे ड्रिंक कसं करायचं तयार ते पाहूयात. तर मी या 2 ग्लास भरून पन्ह करणार आहे, एक तुमच्यासाठी आणि एक माझ्यासाठी. तर मी काय केलंय, 2 ग्लास पाणी मोजून घेतलेलं आहे या जारमध्ये. आणि आता आपण यामध्ये 4 टेबलस्पून हे कॉन्सन्ट्रेटेड पन्ह घालूयात. तुम्ही जर याच्यापेक्षा मोठा ग्लास वापरला तर तुम्हाला हे कॉन्सन्ट्रेटेड पन्ह अजून थोडंसं घ्यावं लागेल. ते तुमच्या लक्षात येईलच की मोठा ग्लास असेल तर भरपूर घालावं लागेल, बरोबर. आणि एकदा व्यवस्थित ढवळून घेऊयात. बघा, सोनेरी रंग आले की नाही आपल्या पन्ह्याला, भारी. आता आपलं पन्ह तर इतकं जबरदस्त तयार झालंय. तर ते आपण पेस्ट देखील छान नजाकतीने करूयात ना, जरा स्पेशल स्टाईलने करूयात. ठीक आहे. बरं, सर्व करण्यापूर्वी तुम्ही एकदा टेस्ट बघा की अजून गरज आहे का घालण्याची पन्ह. अजिबात नाही, अगदी परफेक्ट. ग्लास घ्यायचा आणि त्याची ही रिम असते ना, कड, त्याच्यावरती आपण हलकेच लिंबाची फोड फिरवून घेऊयात. आणि त्यानंतर आपण एका डिशमध्ये काळं मीठ आणि थोडीशी जिरे पावडर अशी घातलेली आहे. तर त्याच्यावरती असे ग्लास फिरवून घ्यायचे. हे बघा, असं कडांना लागलं पाहिजे. आणि मग ग्लासामध्ये आईस क्यूब्स घालायचे. आपण पन्ह तयार करताना गार पाणी वापरलंय, पण थोडा बर्फ घातला ना अजून जबरदस्त लागतं. आणि त्यामध्ये आपण तयार केलेलं पन्ह ते घालूयात. जबरदस्त सुरेख सोनेरी कलर आलेला आहे बघा. वाह. आणि शेवटी वर घालूया भाजलेल्या जिऱ्यांची पावडर. आता मला जिरा पावडर आवडते म्हणून मी जिरा घातली. कुणाला जर मिरे पावडर असेल आवडत तर त्यांनी मिरे पावडर घालावी. म्हणूनच मी तुम्हाला म्हणलं की मसाला प्रत्येकाला विचारून घालायचा. जर आवडत असेल तर सरळ चाट मसाला देखील तुम्ही वरून स्प्रिंकल करू शकता. हे बघा, जवळून दाखवते, कलर कसला सुरेख आलेला आहे. आणि आपण पेस्ट देखील अगदी जबरदस्त स्टाईलने केलेला आहे. आता आपण टेस्ट पाहूयात. लाजवाब, झकास. एकदा प्यायला सुरुवात केली ना थांबवतच नव्हतं. भारी. चला, मी माझा ग्लास फिनिश करते, हा तुमच्यासाठी. आता मार्केटमधील अपायकारक कोल्ड्रिंक्स, आर्टिफिशियल सरबत पूर्णपणे विसरा. कारण मस्त आंबट गोड चवीचं थंडगार रॉ मँगो रिफ्रेशिंग समर ड्रिंक म्हणजेच कच्च्या कैरीचं पन्ह आज आपण केलं आहे. हे पन्ह रणरणत्या उन्हाळ्यात पोटाला थंडावा देतं, तोंडाला रुची आणतं, स्वस्तही पडतं आणि महत्त्वाचं म्हणजे रेसिपीही सोपी आहे. तेव्हा खवय्यांनो, आजच रेसिपी ट्राय करा व उन्हाळ्याचा मनमुराद आनंद लुटा. परत भेटूत अशीच छानशी समर स्पेशल रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.